रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीचं स्मरण करून तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. त्याला कुणी विठ्ठल म्हणतं, कुणी पांडुरंग म्हणतं. अशा वेगवेगळ्या नावांनी त्याला हाक मारली संतांनी. याचं कारण काय, याचा शोध आपण कधी घेतला तर अध्यात्म असं सांगतं की सौंदर्य हा शब्द बाह्य तुमच्या व्यक्तित्वाशी व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे, तुमच्या देहाशी संबंधित आहे. पण त्याच वेळी संत साहित्यात येणारा जो दुसरा शब्द आहे तो आहे लावण्य. लावण्याचा सरधोपटपणानं अर्थ आपण घेतो तो म्हणजे सुंदरता. पण संतांना ज्यावेळी त्या रचनांमध्ये त्या शब्दांची योजना करावीशी वाटली त्यावेळी त्या शब्दांनाही नवे अर्थ प्राप्त झाले. आणि म्हणून सौंदर्य तर लावण्य या शब्दात आहेच आहे, पण आंतरिक आध्यात्मिक अशा सौंदर्याचा एक वेगळा आविष्कार त्या शब्दामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तो ज्यावेळी आपण अनुभवतो पाहतो त्यावेळी असं लक्षात येतं की अरे, चित्तचक्षुला दिसणारी ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती विठ्ठलाची मूर्ती त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवली आहे. आणि म्हणून जिथे सत्य आहे त्या कलेमध्ये सत्याचा आविष्कार कुठे असतो तर त्या कलेच्या अवतरणामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. रचना ज्यावेळी होते, रचना ज्यावेळी केली जाते, सगळ्या संतांनी रचना आता वही पेन घेऊन केल्या अशा नाही झालेल्या. तुकाराम बुवा म्हणतात त्याप्रमाणे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरिता परी आवरेना, अशी ज्यावेळी अवस्था आली त्यावेळी अंतरीचं जे गुज आहे ते त्या रचनांमधून बाहेर पडलेलं आहे. ज्ञानदेवांच्या संपूर्ण जीवित कार्याचं वर्णन करायचं झालं तर ते त्यांची जी पारंपरिक आरती आहे त्या पारंपरिक आरतीमध्ये 3 शब्द आहेत, प्रकट, गुह्य, बोले. ज्ञानदेवांनी काय केलं तर जे गुह्य होतं तोपर्यंत ते त्यांनी प्रकट करून सांगितलं आणि एक वेगळं ज्ञान समाजाच्या पुढे ठेवलं. हे ज्यावेळी त्यांना साधतं त्यावेळी समोर आपल्या दृष्टीला आपल्या डोळ्यांना दिसणारी एखादी मूर्ती असेल, एखादी घटना असेल, एखादी गोष्ट असेल, ती त्यांना वेगळ्या अनुभूतीच्या पातळीवर जाणवते. म्हणून त्यांच्या रचनांमधले शब्द हे निराळे आहेत. त्याच पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करताना आणि त्याबद्दलची रचना करताना असं म्हटलं गेलं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आता या वर्णनाला साजेशी अशी आकृती आपल्या डोळ्याला दिसते का? नाही दिसत. कारण आपण संतांच्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत नाही. म्हणून या सगळ्या अभंगवाणीचा किंवा रचनेचा, संतांच्या एकूण रचनेचा भाव आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर त्याला संतांच्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये राजस सुकुमार मदनाचा पुतळा दृष्टोत्पत्तीस येऊ शकेल. त्यासाठीच तर चालायला हवं, चालायलाच हवं. मदनाचा पुतळा मदनाचा पुतळा मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा रवी शशी कळा
कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले, मुकुट कुंडले. आ आ आ मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले, सुखाचे ओतले, सुखाचे ओतले, सकळही राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार. कासे सोनसळा पांघरे पातोळा, कासे सोनसळा आ आ आ आ सकळही तुम्ही भागे की सवा, सकळही तुम्ही भागे की सवा, सकळही तुम्ही भागे की सवा, सकळही तुम्ही भागे की सवा. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा. तुका 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 म्हणे
राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार राजस सुकुमार राजस सुकुमार. रामकृष्ण हरी. आपण म्हणतो जीवन आपलं फुलासारखं आनंदी असावं, पण ध्येय मात्र मधमाशीसारखं असावं. मग देह कोणतं? तर एक सुभाषितकार सांगतात, वाल्या नारदांच्या संगतीमध्ये आला, वाल्मिक झाला. भक्त पुंडलिक कुकुट स्वामींच्या संगतीमध्ये आले, जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी पंढरीत आला. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या सानिध्यामध्ये आले, जगावर ज्ञान विश्वावर राज्य करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली व छत्रपती शिवाजी राजे जगतवंदनीय तुकोबार यांच्या सानिध्यामध्ये आले, स्वराज्य निर्माण झालं. आणि तसंच ज्या शेगावला गजानन महाराजांनी पवित्र पावन केलं, अशा गजानन महाराजांच्या पालखीमध्ये जो भक्त सामील झाला तो गजानन रूप झाला. आणि अशी सुंदर अशी पालखी ऐकूयात भाग्यश्री ताई यांच्या मधुर अशा वाणीतून. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. पालखी निघाली पालखी निघाली पालखी निघाली पालखी निघाली भक्ता संगे गजानन माऊली निघाली भक्ता संगे गजानन माऊली निघाली. हे पालखी निघाली पालखी निघाली पालखी निघाली पालखी निघाली भक्ता संगे गजानन माऊली निघाली भक्ता संगे गजानन माऊली निघाली. श्री गजानन जय गजानन श्री गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन. आज सर्व होई दास गणू झाले आज सर्व होई दास गणू झाले भक्तिभाव पाहुनिया योगी धन्य झाले भक्तिभाव पाहुनिया योगी धन्य झाले.
श्री गजानन. रामकृष्ण हरी माऊली. आपण तन मन धनाने भगवंताची सेवा करत असतो, पण ती फुकट सेवा करत नाही, तर भगवंताकडे काही ना काहीतरी मागत असतो त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये. पण तुकोबारायांचं मला एक सुंदर असं प्रमाण आठवतं. तुकोबाराय म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. भगवंता, माझ्या जीवनाचं मागणे, जीवाचंही मागणे आणि देवाचंही मागणे. जीव मागणी करतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी तो भगवंताकडे मागणी करत असतो. तर आपण सहजच म्हणत असतो की एखादा निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्याच्या नंतर एखादे आमदार खासदार एखाद्या गरिबाच्या घरी येतात आणि गरिबाच्या घरी आल्याच्या नंतर आपण म्हणतो की अरे हा एवढा मोठा माणूस ह्या गरिबाच्या घरी आला, कशाकरिता आला? तर एका मतासाठी आला. म्हणजे हा भगवंत सुद्धा भक्ताकडून एकच अपेक्षा करतो की माझ्या जीवनामध्ये मला तुमचं प्रेम हवे, की देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्या भगवंताला त्या भक्ताचं प्रेम आणि तेही अंतकरणापासून असावं ही मागणी तो भगवंताकडे करत असतो. आणि संत सुद्धा मागणी करतात. ती मागणी अशी आहे की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दानहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अरे भगवंता, मला द्यायचंय तर तू असं दे की ज्याच्यामध्ये माणूस असताना खूप चांगला आहे, पण त्याला ज्या वाईट व्याधींनी ग्रासलेलं आहे ते त्याच्या जीवनातलं नष्ट कर. राहिलेला माणूस तर सज्जनच आहे, राहिलेला माणूस तर चांगलाच आहे, अशी मागणी ज्ञानोबरायांची भगवंताकडे. हे संत विचार आहेत की ज्या मागणीमध्ये सार्थ असा विचार दडलेला आहे, सार्थ ह्या जगाचा फायदा दडलेला आहे. आणि असंच मागणं आपल्या गणरायाला सर्व तरुण बांधव गणपती बाप्पा आला आणि अनेक वेळा करत असतात की भगवंता, मी तुझ्याकडे काय मागणं करतोय. आणि असं सुंदर असं गीत आपल्या समोर या ठिकाणी आकांक्षाताई नगरकर देशमुख ह्या सादर करणार आहेत. तर ऐकूयात यांच्या मुखातून सुंदर असं भक्तिगीत.
रामकृष्ण हरी. प्रतिश्वासम सविश्वासम विठ्ठल वद दिने दिने, को विश्वासः पुनर्श्वासः आगमिष्यति वानवा. या नरदेहाचं सोनं व्हावं म्हणून नामस्मरणाच्या भक्तिमार्गाच्या वाटेवर चालावं आणि त्या वाटेवर चालताना हाती टाळ चिपळ्या घ्याव्यात आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत आयुष्याचा संपूर्ण प्रवास व्हावा. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींनी गायलेला हा अभंग ऐकूयात आर्याच्या गोड आवाजात. टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग. ऐकूयात. टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग. टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग.
अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयातीस मदभावम याती नास्त्यत्र संशय. अंतकालेच्या वेळेस प्रभूचं नामस्मरण मुखात आलं तर निश्चित प्रकारानं मोक्ष प्राप्त होतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजते कलेवरम तम तम वैतिकंतय्य सदा तद्भाव भाविता. ज्या भावाचं स्मरण करता आत्मा देहातून विलीन होतो त्या स्वरूपाची प्राप्ती ही जीवाला घडत असते असं श्रीमद भगवद्गीतेचं मत आहे. मग जर श्रीमद भगवद्गीता म्हणत असेल की नामस्मरण मुखामध्ये यावं आणि तेही प्रभू रामचंद्राचं म्हणजे रामतत्वाला जर आम्ही जाऊन मिळालो तर आमच्या जीवनाचं खरं सार्थक होईल. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या आर्तवाणीनं जगाला सांगतात की एकदा तुमच्या मुखात नामस्मरण येऊ दे. त्या नामस्मरणाची निरंतरता नित्य नित्य तुमच्या मुखात आल्यानं त्याचं सातत्य अनाहूतपणे तुमच्या मुखामध्ये अंतकालेच्या वेळेसही येऊ शकतं. अंतकालेच्या वेळेसच का पण रामनामाचं स्मरण केल्यानं तुम्ही अविरतपणे सुखानेही जगू शकता. त्या स्पंदनांच्या द्वारे त्या स्पर्शाच्या द्वारे निश्चितपणानं तुम्हाला आल्हाददायक अशी अनुभूती येण्याची शक्यता आहे असं मी म्हणणार नाही, पण 100% अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामनामामध्ये रत व्हा. ज्याच्या मुखात प्रभूचं नामस्मरण आहे त्याला निश्चितपणानं आनंद प्राप्त होतो. तो भाग्यवान आहे असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मत. आणि त्याच आशयाचा अभंग, त्याच अभंगावरची एक सुंदर रचना ऐकूया. राम नाम राम नाम राम नाम राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम. राम नाम वदता वाचे राम नाम वदता वाचे ब्रह्म सुख तेथे नाचे राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी राम नाम. राम नाम वाजे टाळी राम नाम वाजे टाळी महादोषा होय होळी राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम. राम नाम सदा गरजे राम नाम सदा गरजे राम नाम सदा गरजे कळी काळ भय
ज्याचे मुखी राम नाम. आवडीने नाम गाय, आवडीने नाम गाय. हे नाम गाय, आवडीने नाम गाय, आवडीने नाम गाय. एका जनार्दनी वंदी पाय, एका जनार्दनी वंदी पाय, वंदी पाय राम नाम. ज्याचे मुखी राम नाम, राम नाम. ज्याचे मुखी तो नरधन्य, तो नरधन्य. तिन्ही लोकी राम नाम. ज्याचे मुखी राम नाम, ज्याचे मुखी राम नाम, ज्याचे मुखी राम नाम, राम नाम, राम नाम. प्रेम आणि जनाबाई. 12व्या शतकामध्ये भगवंतावरचं प्रेम व्यक्त करावं ते जनाबाई. काही गोष्टी उत्स्फूर्त असाव्या लागतात आणि अर्थात जनाबाईंच्या वक्तव्यातनं, जनाबाईंच्या वागण्यातनं त्या दिसून येतात. एक बंडखोर कवयित्री म्हणून ओळखलं जावं, कारण डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, असं देखील म्हणायला कमी करत नाही, आणि तेही 12व्या शतकात. अर्थात धाडसच असावं. आणि हे येतं कुठून? तर भगवंतावरच्या प्रेमातनंच. नवे नवे भगवंताला चोराचं रूपक द्यावं ते या अभंगामध्ये. हा चोर नेमका कुठला? भगवंताला चोरच का म्हणावं? कारण अधिकार तेवढा आहे जनाबाईंचा, म्हणून त्याच अधिकारानं त्या चोर हे रूपक योजतात. अंतःकरणातला भाव चोरणारा हा चोर आहे, मन चोरणारा हा चोर आहे, भक्तांच्या पापांचं हरण करणारा हा चोर. आता मात्र मी याला कुठे जाऊ देणार नाही. स्वतःच्या हृदयाचा बंदीखाना करून त्याला तिथे कोंडून ठेवेल, एवढं अधिकारानं बोलावं जनाबाईंना. इतकंच कशाला, त्या भगवंताला अगदी प्रेमाच्या नामस्मरणाच्या विळख्यात बांधून ठेवावं. आणि ही प्रेमाची बेडी नाही तोडता येत भगवंताला. आणि म्हणूनच की काय, काकुळतेला आलेला विठ्ठल आणि त्याच्यावरचं प्रेम, किती सुंदर योजना करावी ती या रचनेतनं ऐकायला मिळावं. धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधून आडोर, गळा बांधून आडोर, गळा बांधून आडोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
माऊली, म्युझिक थेरपी म्हणजे संगीताच्या मदतीने व्याधींचा इलाज करणं ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी किंवा वैद्यराज मंत्रोच्चाराच्या माध्यमातून ज्या लहरी तयार होतात त्याद्वारे व्याधींचा इलाज करायचे. मंत्रोच्चारामध्ये प्रचंड सामर्थ्य असतं हे आपल्याला आपल्या धर्मग्रंथातून दिसून येतं. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती, फक्त आपल्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.